याचं मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी तयार केलं आणि शेतकऱ्यांनी बाजारपेठ कशी उभी केली पाहिजे याचंही उदाहरण हे आपल्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या ठिकाणी दिलं। आणि त्यासोबत शेतकऱ्यांवर होणारे अन्याय हे दूर करण्याच्या दृष्टीनं, जागृती करण्याच्या दृष्टीनं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीशी संबंधित अडचणी, शेतकऱ्यांवर लादलेले अनेक कर या प्रत्येक गोष्टीचा विरोध करत आणि त्या संदर्भातल्या उपाययोजना देखील सुचवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं। शेतीचं क्षेत्र असेल किंवा उद्योगाचं क्षेत्र असेल, ज्याचा उल्लेख झाला त्या काळातली त्यांची कंपनी ही इतकी मोठी होती जी स्वतः उभी केली होती। पहिल्यांदा बांधकाम साहित्याचं सप्लाय आणि त्यानंतर बांधकामाची कामं हातामध्ये घेऊन, आणि हे सांगितलं ते खरं आहे, मुंबई महानगरपालिकेची इमारत, आपण जर मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीत गेलात तर तिथे एक बोर्ड लागलेला आहे आणि त्या बोर्डावर त्यांनी लिहिलं आहे की त्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीला बांधकामाकरता जेवढं एस्टिमेट सँक्शन झालं होतं त्याच्यापेक्षा 15% कमी पैशामध्ये त्याचं बांधकाम पूर्ण झालं, असा बोर्ड हा ब्रिटिशांनी त्या ठिकाणी लावून ठेवलेला आहे। आणि ते काम करणाऱ्यांपैकी एक महात्मा ज्योतिराव फुले होते। ही देखील किती अभिमानाची गोष्ट आहे। बायकाळाचा पूल, परळचा रेल्वे वर्कशॉप, कात्रजचं टनेल, येरवडा जेल, या अनेक गोष्टी त्यांच्यातलं जे एक ऑन्टरप्रिन्युअर स्पिरिट आहे, एक उद्योजक आहेत, ती उद्योजकता दाखवणारं हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं। एवढंच नाही तर आपल्याला कल्पना आहे की पुणे म्युनिसिपालिटीमध्ये ते कमिशनर म्हणून नियुक्त झाले। त्या काळामध्ये नियुक्त जे लोक व्हायचे ते कमिशनर म्हणून व्हायचे, सदस्यांपेक्षा त्यांना कमिशनर म्हटलं जायचं। 7 वर्ष पुण्याच्या नगरपालिकेचे कमिशनर म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्या नगरपालिकेत काम केलं। शहर विकास कसा केला पाहिजे, शहराचं नियोजन कसं केलं पाहिजे आणि शहर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आपलंसं वाटेल अशा प्रकारच्या व्यवस्था कशा केल्या पाहिजेत, शहरात राहणाऱ्यांचे विचार हे खुले असले पाहिजेत, त्याकरता शहराची रचना कशी खुल्या पद्धतीनं केली पाहिजे, असं नगर विकासाचं देखील एक मॉडेल हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी तयार करून दाखवलं। त्यामुळे त्याही क्षेत्रातले एक्सपर्ट म्हणून, तज्ज्ञ म्हणून आज महात्मा ज्योतिराव फुलेंकडे आपण पाहू शकतो। अतिशय प्रगतिशील अशा प्रकारचा त्यांनी विचार केला। ते असं म्हणायचे की शहर ही केवळ एक भौतिक रचना नाहीये, ती लोकांच्या विचारांची आणि जीवनाचं देखील ते एक प्रतिबिंब आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये दूरदृष्टीचा दृष्टिकोन असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेअर बाजार समजून घेतला, शेअर बाजार कसा ऑपरेट होतोय समजून घेतलं आणि मग सामान्यातल्या सामान्य माणसाला शेअर बाजार कळला पाहिजे याकरता शेअर बाजार समजवणारं कविता त्यांनी तयार केली, गीत त्यांनी तयार केलं आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला त्या कवितेतनं आणि गीतातनं त्या ठिकाणी शेअर बाजार हा समजवण्याचं काम त्यांनी केलं। आपल्याला माहिती आहे की ते सतत असं म्हणायचे की जोपर्यंत आपण शिक्षण घेत नाही तोपर्यंत आपल्याला मती येणार नाही, आणि मती नाही तर गती नाही, गती नाही तर वित्त नाही, आणि वित्त नसेल तर त्या ठिकाणी सर्वांची अवस्था ही शूद्र अतिशूद्र होत जाते, अन्यायच त्यांच्यावर होत जातो। आणि म्हणून शिक्षणही घेतलं पाहिजे, व्यवसायही केला पाहिजे आणि आपल्या पायावरही उभं राहिलं पाहिजे, हे सातत्याने त्यांचा आग्रह होता। आणि विशेषतः शिक्षणाचा प्रचार करत असताना आपल्याला कल्पना आहे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतल्याशिवाय महात्मा ज्योतिबा फुले यांचं व्यक्तिमत्व कधीच पूर्ण होऊ शकत नाही। त्या क्रांतीज्योतींच्या पाठीशी उभं राहून ज्यावेळी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ही त्या ठिकाणी केली आणि भिडेवाड्याची पहिली शाळा ज्यावेळी सुरू झाली, आपल्याला कल्पना आहे समाजामध्ये
स्त्रियांना मागासलेलं ठेवण्याची जी विचारसरणी होती त्या विचारसरणीच्या विरुद्ध एक मोठा लढा ते लढले. अतिशय कल्पकतेनं विधवा स्त्रियांचं केशवपन व्हायचं. समाजामध्ये जागृती करून लोक थांबत नाही बघितल्यानंतर जे त्या काळात आमचा नाभिक समाज होता त्या समाजाला एकत्रित करून त्यांचा संप केला आणि त्यांनी सांगितलं काही झालं तरी आम्ही विधवांचे केस कापणार नाही, त्यांचं केशवपन करणार नाही. आणि ही जी एक आपल्याकडे प्रथा होती ती प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. बालविवाहाची प्रथा संपवण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे की जी शिक्षणाची एक संपूर्ण व्यवस्था त्यांनी उभी केली आणि तदनंतर सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं जो काही समाजातला भेद आहे तो भेद कसा दूर होईल आणि ज्या प्रकारे काही लोकांनी इतर लोकांना त्या ठिकाणी जखडण्याचं काम केलं होतं त्यातनं ते कसे मुक्त होतील, विचार कसे मुक्त होतील, अंधश्रद्धा कशा दूर होतील, भोंदूगिरी कशी संपेल, याकरता प्रचंड मोठं कार्य त्यांनी केलं. आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून पुरोगामी अशा प्रकारचा विचार करणारे अनेक लोक हे त्या काळामध्ये तयार झालेले आपण बघितले. त्याची मुहूर्तमेढ त्यांनी केली. विशेष